नमस्कार मंडळींनो, स्वागत करते म्हणजे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये. त्याचं नाव कोकणी तसे आम्ही तुमचं लाडको रतेश गडेकर. तर मित्रांनो, आता चालले परत एकदा गावात, कारण आमचे म्हाळ असतं, तुमका माहिती असतील कोकणात म्हाळ चालू असत, त्याच्यासाठी चालले गावात. आता बघूया ट्रेन असा माझी वसईवरसून, तर आता अंधेरीसून वसई जातले, थंयसून ट्रेन पकडून मग गावात जातले. तर बघूया आता वसई स्टेशनला तुमका भेटते डायरेक्ट. बघूया किती गर्दी आहे आधी आणि त्याच्यानंतर, कारण का माझी कन्फर्म तिकीट आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर बघूया आता पुढचा कसा काय. आता बघूया, भेटूया लवकरच. मंडळींनो, आता पोचलोय तो म्हणजे वसई. खूप गर्दी होती, मुंबईची गर्दी आणि मुंबईच्या लोकलची गर्दी आणि या लोकलची खूप अतूट नाता आता संपणार नाही, त्याच्यामुळे माका व्हिडिओ शूटिंग पण करू गावाक नाही. आता इथे वसई पूर्ण खाली या बघू शकतो तुम्ही स्टेशन. आणि बघूया आता पुढचा प्रवास कसा जातलो. आता माझ्या इथून 10:30ची ट्रेन हा डायरेक्ट सावंतवाडी, म्हणजे मध्ये स्टॉप घेऊन आहे सावंतवाडी. आपलं स्टॉप झाला सावंतवाडी, त्याच्यामुळे बघूया पुढचा प्रवास कसं जातलो आणि भेटाया. बघूया, जर गर्दी नसतात तर मी व्हिडिओ शूटिंग करून जात बरे. आणि पण लोक पण झोपलेली असतली, त्याच्यामुळे उगीच त्यांना उठेना बरं नाही वाटणार, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण सकाळीच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. तर आता इले तो म्हणजे माझ्या सीटीर असं माझी सीट. आणि गर्दी गर्दी तर नाही असा, माझ्या वाड्यातला गावलो राजू. तर आता बघूया पुढे, जर गर्दी नसत तर बरं आहे त्याला. आणि आपली कन्फर्म सीट आहे त्याच्यामुळे टेन्शन तर नाही. तर भेटायला सकाळी, तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. कालची रात्र आपली मुंबईत आणि आजची सकाळ आपली थेट स्वर्गात. बघू शकता तुम्ही, जेव्हा असं आमचं स्वर्ग म्हणजे कोकण. आता मी पोहोचले म्हणजे धारापती टॅक, इथून पुढचा सावंतवाडी स्टेशन हा. तर पुढे माझा मित्र पण इलो बघते, आता त्याका फोन करू होते, रागा होतो ना, पण तो येतो 9 वाजेसर पोहोचतो चाललाय. तर बघूया आता पुढे जाऊन काले सावंतवाडीक भेटतंय. तर आता इले तो म्हणजे सावंतवाडी स्टेशनला, आणि मित्र माझा बाहेर उभा असाच. माझ्या झाले धारा पिटॅक होत आहे. तर आता सावंतवाडी इले मी पोचलोय. तर खूप लोक उतरली होत, म्हाळा होत लोकांचे पण, त्याच्यामुळे लोक गेलेत. आणि आता बघूया पुढे, माझा मित्र बाहेर थांबलेलो असा, ते पण भेटते तुमका. भेटाय डायरेक्ट बाहेर, तोपर्यंत बाय बाय. तरी हो असा निमिष माका व्हायला गेलो. तर आता असं म्हणतात काय, कोकण खूप सुंदर असा. ह्या ह्याच्यात तुमका सगळा दिसतला, कारण पूर्ण मी तुमका दाखवलेलं कोकण कसा आता. आणि हा सगळा दिसता बाजूक, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचा कोकण बघल्यात ना. तर ह्या भागात तुमका पूर्ण दाखवते आमचं कोकण, म्हणजे पुढची एक तरी पूर्ण कोकण आमचं दिसतं तुमका. तर भेटायला लवकर. नमस्कार मंडळी. तर आत्ता इले निघतो घराकडे. तर झाला असा काय, भटजी इलेले असतात आणि माका आज आंघोळ पण करूची असा. तर पहिली मी आंघोळ करून घेतोय आणि बघतोय, जर भटजी असले तर मी जास्तीत जास्त शूट करून बघतोय. घालते जाऊन पहिला आधी आंघोळ करतोय, कारण का माका पाया पण पडायचं असा थैसर जाऊन. त्याच्यामुळे पहिली आंघोळ मिंघोळ करतोय आणि मग तुमका पूर्ण दाखवतोय गावचं म्हाळ कसं असतात.
तर आता पूजा म्हणजे झालेली असा शॉपिंग करून गेलं शॉपिंग करून येलं आता घराकडे जेवणाचं बेत चालू आहे खूप जण बायका येलेली वाड्यातली तर तुमका पण दाखवते आज काय काय आणि विचारूया त्यांना काय काय स्पेशल तर जाऊन भेटाय डायरेक्ट तर आता बघूया विचारूया काय काय असतं आणि तसा बघेन प्लॅन करूया आधीची आई असा तिच्या आधी विचारूया मग आता आहे का असा जोक आज दोडक्याची भाजी 1 हा भोपळ्याची भाजी 2 वालीची भाजी 3 अळू 4 रव्याची खीर 1-5 डाळ भात आणि आमटी बरा तर आहे तर बरा आणलाय मस्त मस्त आधी बघा हैसर कोथिंबीर चिरतो अळू आणि कोथिंबीर चिरता डाळ असा ही डाळ सपोर्ट घालतो आणि अडे हे आंबाडे आहोत बरोबर टाकू अरे पुरी बनतात रडे पुरी बनतात झाले पुरी नाही अजून पीठ मळतात सुरीला काम चालू व्हिडिओ करता सांगू रे भजन काय रे होय केलो फोन बघते म्हणा सांगणार पप्पानी केलो तर आता जेवण असा चमचमीत आणि घमघमीत असं जेवण आमचं झालेलं असा आता पप्पा गेले असत बोलवक सगळ्यांका कारण का आमका पूर्ण वाड्याक बोलवचं लागतं तर त्याच्यासाठी पप्पा गेलेत बोलवक तर आता मंडळी सगळी येतली तर तुम्ही सुद्धा या जेवक लवकर आमच्या वांगडा फोटो मारताय काय येतात ते आम्ही साथ घालतो पुन्हा म्हणते सुब्रा बघ अर्धे गाणं आमचे
बरा गाड्या तर मित्रांनो सगळे आता जेवण घराकडे गेलेत आणि आता संध्याकाळी भजन आणि आता मी इले तो म्हणजे आमच्या घराच्या वरच्या साईड म्हणजे माळ्यार. तर आमचं माळवा असा असं बघू शकतात. सगळं माळवा थोडं कचरो जास्त पण चालतंय वरच्या साईटी का. तर बघूया आता संध्याकाळी भजन पण असा. तर भजन करून नंतर मग आपण संध्याकाळचं भजन पण बघूया. आता बघूया कोण खै खै आहोत मित्र त्यांना भेटायला येऊया. तोपर्यंत बाय बाय. हे रडी होता सगळे गल भरणारे आणि रड काढणारे सगळे रडी आहोत. अरे वा लागे माफी आरारा खतरनाक नाद करते का मस्त. हो गलीकडे आमचे खेळाडू असतात बाकी सगळं वाईट अँगलात रस्त्याच्या बाहेर तो बाहेर आरारा खतरनाक तरी गोल भरली राणी करते लाडे अडते इथले भजनात जाऊया नको ऐसरच खेळूया. भजनात जाऊया नको ऐसरच खेळूया. बाहेर जातले सगळे सत्यानाश मंडळीनो आता आमच्याकडे आता वाजले होते म्हणजे 8 आणि चालू असा भजनाची लगबग. तर लोक आता येतले भजन करू. तर आता खूप टाइम मी नाही होतो कारण का लाईट पण नव्हती त्याच्यामुळे मी पुढे गेलेलो आहे आणि ते आम्ही डफरानी खेळा होतो. आता ह्या खेळात तुमच्याकडे काय म्हणतात तर माका माहीत नाही. जर तुम्ही काहीतरी वेगळा बनत असते तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे माका पण उत्सुकता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात. तर बघूया पुढच्या भजन कसं चालू आहे. आता
आता वाजले ते म्हणजे 11 आणि आता मिसळपाव खाऊन आणि मसाला दूध फिरला आता पिऊन सगळे गेले घराकडे भजन करून. तर आपण पण हे ब्लॉग संपवतो. तर तुमका हे ब्लॉग आवडलो असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.